तर रामराम म्हणलं. आमची गाडी झाली ते पहा इकडं निलमंगल्याला खाली. मग काय आम्हाला दुसऱ्या दिवशी भेटला होता कल्याणचा लोड. मग काय मारला गेअर निघलो सिटीमध्ये भरायसाठी. हे पहा मेट्रोचा ब्रिज, तेवढं तिकडून मेट्रो पण आली म्हणा योगायोग. आली तशी जरा पाटा निघून गेली. मग मारला लेफ्ट, आम्ही घुसलो सिटीत. सिटीत आलो, मोठ्या गाड्याची नो एंट्री सुटली होती. तेवढं ते मोटरसायकलवाले आणि कारवाले जे वाचा इकडे तिकडे घुसत राहतात. मागून एक अण्णा जे बदकासारखं पॅ हारण वाजू राहिला. त्याच्याकडे खाली वाकून जरासं हसलं. म्हणलं मनातल्या मनात, म्हणलं केळ्या दमान चालू गर्दी पाय. तिथून पुढं आलो बा. जरासं मेट्रोच्या ब्रिजचं सिटीमध्ये काम चालू होतं. तिथला हे पुनीत म्हणून कर्नाटकचा हिरो आहे, बिचारा चांगला माणूस होता पण नाही आहे जगात. मग आम्ही पोहोचलो तर भरायच्या लोकेशनला, लावली गाडी. हे पा पूर्ण याच्या आय टी पार्कच्या बिल्डिंग आहे, ते कन्स्ट्रक्शनचं मटेरियल होतं. मग काय गाडी भराय संध्याकाळ झाली, निघलो तिथून. हे आपला पुणे बेंगलोर रोड. तिथून नेलं एका पंपात आलो, डिझेलची टाकी केली पहा फुल. टाकी फुल केली, लागलो रोडला. मस्तपैकी रोड एकदम खतरनाक होता. बेंगलोरपासून सोलापूरपर्यंत म्हणजे 5 काम नाही. मग रात्री जेवण केलं आणि झोपलो तिकडंच आम्ही. सकाळी नितीन भाऊन घेतली गाडी. मग काय रोड एकदम टाकटाक असल्यामुळं काय कुठं गिअर बदलायचं कामच नाही. नितीन भाऊ म्हणजे काय एकदम खतरनाक गाडी चालवणं त्याचं. लेनच्या बाहेर नाही, काय नाही, एकदम पद्धतशीर लगी ओव्हरटेक बिरटेक काय नाही, आपलं हिशोबानं काटाकाटानं चालवली त्यानं. मग तिथून पुढं आलो आम्ही. त्यानं लांब नजर टाकली. एक आणा गेला झोपतच एका वळणात, तिच्या मायचे मला अवघड झालं बापा. मग तिथून आलो पुढं आम्ही एका नदीवर म्हणजे काय लांब झडक नदी. तिकडे ते दिसायला पूल पाय रेल्वेचा आहे वाटते. रेल्वेचा पुलाचा काढला व्हिडिओ. आलो पुढं येऊन पाहिलं, पुन्हा एक आणा उबडा झाला. याच्या मायचे मला नुसते उबडीवाली झोपतच जातात होती. सकाळच्या पायरी रातभर चालवतात, सकाळी घालतात वळणात. तिथून पुढं आलो माळशीच्या घाटामागं. तिथं एकानं बल्गर टँक घातलं त्या नालीत. हे तिच्या मायचे मला नुसते उबडी उतावणे व्हायला पप्पा आज. हे माळशीच्या मागचं तळ आहे. हे पुढं गाव बिव आहे वाटतं छोटंसं. हे त्या नदीवळचा पूल आहे. मग तिथून पुढं आम्हाला घाट लागणार होता. घाट काय एवढा नव्हता म्हणा, पण बराच होता. उतार त्याच्यापेक्षा डेंजर होता माळशीच्या घाटाचा, म्हणजे उतार एकदम डेंजर घाट आहे. मग आम्ही चढलो ह्यो घाट आरामात मस्तपैकी. जरा लोड काय नव्हता त्यामुळं मग गेली गाडी सनसन. उतरताना पण काय एकदम डेंजर उतार. सनसन गाडी आवरायचं कामच नाही, म्हणजे ब्रेकवर पायच ठेवून राहायला लागतं उतारात. हे पहा या घाटात कसं आहे, माळात बोगदा कोरलेला आहे एकदम डेंजर. लय मोठा बोगदा नाही पण खतरनाक आहे. पूर्ण माळाच्या काठानं कोरलेला रस्ता आहे. मग ते पाहिले आपले स्वप्न सुंदरी. नितीन भाऊ गेले एसटीत तिकीट काढून पुढं व्हिडिओ काढायसाठी. मी आलो मागून गाडी घेऊन. मग नितीन भाऊ म्हणलं चला, नाही तर रास आली तर घाटातच. मग काय चला पोहोचतो आम्ही खाली करायच्या लोकेशनला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.